येवला रेल्वे स्थानकाचा कायापालट लवकरच. मंत्री छगन भुजबळ यांची पाहणी. एक्सप्रेस गाड्यांच्या थांब्याबाबत पाठपुरावा. महाराष्ट्र राज्याचे अन्न, नागरी व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी नुकतीच येवला रेल्वे स्थानकाची पाहणी केली. स्थानकाची सद्यस्थिती आणि प्रवाशांना भेडसावणाऱ्या अडचणी लक्षात घेता अमृत भारत योजनेतून येवला रेल्वे स्थानकाचा लवकरच कायापालट होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. पाहणी दौऱ्यात मंत्री भुजबळ यांनी स्थानकावरील सुविधा, प्लॅटफॉर्मसह आदी बाबींची बारकाईनं पाहणी केली. त्यांनी रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून स्थानकाचं आधुनिकीकरण, नव्या सुविधा लवकरच रेल्वे स्थानकावर होणार असल्याचे सांगितलंय. तसेच येवला शहर व परिसरातील नागरिकांची मागणी लक्षात घेऊन महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्यांना येवला स्थानकावर थांबा मिळावा यासाठीही त्यांनी पाठपुरावा सुरू केल्याचं स्पष्ट केलंय. तरी होईल आणि हे अधिकारी पण रेल्वेचे फार सहकार्य करतायत, कोऑपरेटिव्ह आहेत. आपले जे लोकल अधिकारी आहेत आपल्या संस्थांचे, ते एकमेकाशी बसून त्यांचे पण प्रश्न सोडवतील का, त्यांचे प्यायच्या पाण्याचे ते पण आपण सोडू, रस्त्याचा प्रश्न सोडू आणि त्यांना जे परत वरती त्यांनी जे काही पाठवलेले ते प्रपोजल, त्याची सगळी खर्चाची ती पण मंजूर करून जे आहे लवकरात लवकर जे आहे डिसेंबरपर्यंत बरंचसं काम आपल्याला उरकता येईल अशा पद्धतीनं आम्ही प्रयत्न करतो. आज आपण रेल्वे स्थानकाची पाहणी केली, काय सुविधांचा आपल्याला अभाव वाटला आणि काय आता सुधारणा होईल? नाही, असं आहे ना की इथे एक तर गाड्या थांबत नाही आहे. दुसरी गोष्ट आहे की प्लॅटफॉर्म जे आहेत ते आता त्यांनी करायला घेतलेले आहेत, पण ते पूर्णत्वास आलेले नाही. त्याची हाईट वगैरे जे आहेत वरती करायची आहे. त्या प्लॅटफॉर्मवर म्हणजे दुसरा प्लॅटफॉर्म पलीकडचा त्याच्यावर शेड टाकायचा आहे. पुढे असं आहे की त्या आपल्या मालाच्या ज्या गाड्या आहेत, कांद्या वगैरे ज्या आहेत, त्यांना फार इकडून तिकडून फिरून नंतर मग ते इथे येत आहेत. तर त्यांच्यासाठी एक बाजूने एक रस्ता काढायचा आहे. तर ते आमचे ते CO साहेब आणि जे आहेत आपले इरिगेशनचे आहेत त्यांच्याकडून ते चेक करून आम्ही तो रस्ता त्यांना आपण ते करून देणार आहोत. तर अशा रीतीने जे आहे अमृत भारत जे रेल्वे स्टेशनच्या ज्या काही योजना होत्या त्याच्यामध्ये आम्ही भारत सरकारला लिहिलं होतं, मोदी साहेबांना, आणि मग त्यांनी जे तिकडून त्यांना पाठवलं की हे करून घ्या. त्याप्रमाणे जे बेसिक गोष्टी आहेत ते करतायत. पण त्याच्यानंतर बाहेरच्या गोष्टी, गार्डन, लोकांच्या बसायच्या, याच्यामध्ये अनेक ज्या काही सुखसोयी करायच्या आहेत त्याचा जो आहे आराखडा जवळपास तयार. कोणी दाखवला का आपला आराखडा? कॉम्प्युटर बता ना. तर त्याप्रमाणे आपल्याला ते करायचं आहे. तर जास्तीत जास्त लवकर जे आहे ते कसं होईल याच्यासाठी आमचा प्रयत्न आहे. खतांसाठी जे आहेत त्या गाड्या आपल्या इथे रॅक्स थांबत नाही आहेत, मनमाड इतर ठिकाणी जात आहेत. आपल्या जिल्हा यंत्रणेने सुद्धा त्यांना विनंती केलेली आहे की आम्हाला इथे खताची रॅक उतरवण्याची परवानगी द्या, कारण इकडे जे आहे त्याची आवश्यकता मोठी आहे. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या ठिकाणी एक्सप्रेस गाड्या कोणत्याही थांबत. याचं कारण असं आहे की त्या गाड्या थांबण्यासाठी आवश्यक असलेले जे आहेत, म्हणजे एक ट्रॅक आहे टाकलेला, पण तो पुढे जोडलेला नाही. कारण त्या ट्रॅकचा उपयोग जर करायचा झाला तर तिथे प्लॅटफॉर्म व्यवस्थित हाईटवर तयार नाही. तर अशा एकात एक गुंतलेल्या त्या सगळ्या गोष्टी आहेत. ह्या सगळ्या गोष्टी यांनी पूर्ण केल्या की मग आपण ह्या बाकीच्या गाड्यासुद्धा इथे कशा थांबतील याच्यासाठी आपण विचार करू. कारण ते थांबण्यासाठी आवश्यक असलेल्या ज्या गोष्टी आहेत, सोयी, त्या अगोदर आपण उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. आणि त्याप्रमाणे आम्ही ते काही घेतल्या ज्या गोष्टी आहेत ह्या 1-2 महिन्यात पूर्ण होतील. काही गोष्टी आहेत ते डिसेंबरपर्यंत पूर्ण होतील. आणखीन मागं पुढे होईल, आपण करू. आपण वरिष्ठ स्तरावर हो अर्थात चालू आहे, म्हणून तर इथपर्यंत ते आलेलं आहे. अनेक गोष्टी ज्या आहेत आम्ही तिकडे वरती लिहित असतो आणि सुदैवाने जे आहे भारत सरकारकडून सुद्धा ताबडतोब त्याला सकारात्मक अशा रीतीची उत्तरं येतात आणि कारवाई होते. म्हणून तर ज्या ह्या गोष्टीच्या हे आम्ही सगळ्यांना सांगत नाहीत, पण हे काही ताबडतोब झालेलं नाही. कधी पत्र पाठवले तर आपण 2022 पासून याचा आम्ही पाठपुरावा करतो. पत्र पाठवून तेव्हा आता इथपर्यंत ते आलेलं आहे. आता प्रत्यक्ष जे आपल्याला फंड्स आणि कामाला सुरुवात परवानगी तर मिळालेली आहे. होणं आता ते नक्की झालेलं आहे, होणारच. फक्त आता कामाला सुरुवात करायची नेहमी आपल्याला माहिती आहे. या सगळ्या